₹10 भाडे कत्र. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला भेटलेली सकाळची ड्युटी, त्याच्यामुळे मी आणि गणेश चाललेलो आहे सकाळी. गणेशला पण सकाळची ड्युटी भेटलेली आहे, त्याच्यामुळं मी त्याला घेऊन चाललेलो आहे. त्याला नेहमीच्या स्टॉपला सोडायचं काम आलो आहे कशी, आणि तो तिथून PMTने जाणार आणि आपण आपल्या मार्गे जाणार आहे. तुम्ही बघू शकता पुढे मित्रांनो. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे खूप शक्य असते, आता खूप कार लागत आहे तरी पण आम्ही चाललेलो आहे सकाळी. पण आता कुछ पाणी गेले कुछ खोना पडत आहे. पाला बघा आता मित्रांनो, गणेशला इथे ड्रॉप करायचं सिग्नल आता. बंद. हे जाऊ का मी फक्त पैसे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तर मित्रांनो, गणेशला सोडून आपण चाललेलो आहे तर आपल्या ब्रांचकडे. तर खूप थंडी वाजत होती सकाळी जाताना, त्याच्यामुळे मी खूप सावकाश गाडी चालवत होतो. आणि स्वारगेट जवळ आल्यावरती आपल्याला हे मेट्रोचं काम तर दिसतंयच. मेट्रोचं काम खूप दिवसांपासून चालू आहे. मग असं म्हणतायत की 15 ऑगस्टला त्याचं ओपनिंग होणार आहे म्हणून. पण आता खरं खोटं ते सरकारलाच माहिती काय आहे ते. त्याच्यामुळे आपण तिकडे जास्त न लक्ष देता आपण आपलं रोडकडे लक्ष दिलेलं बरं. पण तरी पण तिकडं थोडं का होईना लक्ष जातच होतं माझं. पण शेवटी म्हटलं जाऊ द्या, कुठवर ते मेट्रोचं काम बघणार, आपण आपलं रस्त्याने पुढे बघून जाऊया. जवळ आलेलं आहे आपण आता. इथून पुढे आता फक्त आणि फक्त 1 मिनिटाचं अंतर राहिलं आहे मित्रांनो आपलं पण फार्मसी स्टोअरमध्ये पोचण्यासाठी. आणि आपण आता पोचल्यात जमा आहे मित्रांनो. आपल्या समोरच फार्मसी शॉप आहे आपलं. आपण आलेलो आहे मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनला मस्तपैकी. त्याच्यानंतर मग फार्मसीचे एका बाजू शटर बंद असल्यामुळे म्हटलं उघडायला जावं, पण ते खूपच जड होतं. झेपलंच नाही मला ते एका हाताने. त्याच्यामुळे मी दोन्ही हाताने त्याला जोर लावला आणि उघडलं वरती. आणि नंतर ते मी ओपन केलं. काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर चहा प्यायची खूप इच्छा झाली म्हणून आस्वाद स्पेशल चहामध्ये आलो आणि चहा घेतला. चहा पिऊन झाल्याच्या नंतर आपण म्हटलं थोडं काम करावं आणि PC ओपन केला. त्याच्यामध्ये ऑनलाईन ऑर्डर काय पडलेत का बघितलं. ऑनलाईन ऑर्डर खूप साऱ्या होत्या, त्याच्यामुळे एक एक करून ऑनलाईन ऑर्डर प्रिपेअर करायला चालू केलं आणि सगळ्या ऑर्डर काढायला चालू केले. कारण डिलिव्हरी बॉय आल्यानंतर ना ऑर्डर जर काढलेली नसेल तर खूप पाळा पडते, म्हणून सगळ्या ऑर्डर रेडी करून ठेवले आम्ही आणि डिलिव्हरी बॉयची वाट बघत बसलो. खूप सारी कामं झाली. मॅडमचं पण काम चालू होतं इकडं, हिशोब ठेवायचं, टॅली वगैरे चालू होतं मॅडमचं. बघू शकताय तुम्ही, पैसे घेऊन पैसा ही पैसा होगा. त्यानंतर आपण चाललोय आता नेहमीप्रमाणे नाश्ता करायला मित्रांनो. इथे तुम्ही मला बघू शकताय खाली सावलीमध्ये. जाऊया आपण नाश्ता करूया. खायला असं स्पेशल काय वेगळं भेटत नाही मित्रांनो. आपल्याला पोहेच भेटतात. इकडं तिकडं बघितलं आणि आपलं पोह्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन केलं. खाऊन वगैरे झाल्याच्यानंतर आपण आलो परत मेडिकलमध्ये. मॅडम बोलत होत्या कोणत्या तरी आजोबासोबत माहितीच्या गोष्टी सांगत होत्या, त्यामुळे आपण आलो आतमध्ये सरळ निघून. आणि आतमध्ये जाऊन बसावं म्हटलं, तोपर्यंत तिथं गेल्यावरती मला काही गप्पा ऐकू आल्या भारत आणि इंग्लंडच्या. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे आता चहा पिण्यासाठी. मेडिकलमध्ये बसून जरा म्हणलं बोर होतंय, थोडंफार चहा पिण्यासाठी जाऊया. कंटाळा आला होता खूप, त्याच्यामुळे चहा पिण्यासाठी आलो आहे. आता बघूया इथं कुठे चहा चांगला मिळतोय ते. नेहमीच्या ठिकाणीच जाऊया. चहा घेतलेला आहे आता. चहा प्यायला सुरुवात करूया मस्तपैकी. बघू शकता इथं गर्दी कशी आहे तुम्ही. चहा पिऊन झाला मित्रांनो. आम्ही चाललेलो आहे आता परत आपल्या फार्मसीमध्ये. तर बघू शकताय तुम्ही, जवळच आहे आपली फार्मसी. चहा प्यायला आपण काय लय लांब जात नाही, एक 2-4 पावलं चालता येईल एवढंच अंतरावरती जातो चहा पिण्यासाठी. आपण आलेलो आहे आपण फार्मसीमध्ये आता. बघूया आतमध्ये काय हालचाल काय चालू आहे मुलांची. आतमध्ये आल्याच्या नंतर असं स्पेशल काय काम चालू नव्हतं प्रत्येकाचं. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर म्हणलं थोड्या वेळ बाहेर थांबूया, बाहेर काय काय घडतंय, काय काय घडामोडी होत आहेत ते कॅप्चर करूया कॅमेऱ्यामध्ये. आणि जसं आत निघालो तसं मॅडमच बाहेर आल्या. मॅडमची झाली होती सुट्टी. मॅडमला मस्तपैकी बाय बाय केलं, मॅडमनी पण बाय बाय केलं आणि त्या गेल्या आणि मी आतमध्ये आलो.
त्याच्यानंतर फोन घेतला सूरज सरांनी आणि त्यांनी ब्लॉग चालू केला. हे आमचे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्रतीक सर आणि हे आमचे स्टॅम्ले 5 आणि हे आमचे नवीन मेंबर आणि हा आहे मी. आणि हा आहे मी. आणि अशा प्रकारे सूरज सरांनी पण छान ब्लॉग बनवला. ड्युटी संपल्याच्या नंतर सगळ्यांना बाय बाय केलं, टाटा केलं आणि मी निघालो. तर मित्रांनो चाललेलो आहे आता आपण रूमवरती. तुम्ही बघू शकता रोडवरती ड्युटी वगैरे करून झालेली आहे आपली. त्याच्यामुळे आता आपण चाललो रूमवरती मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं आणि संध्याकाळी बड्डेच्या प्लॅनिंगसाठी फिरायला जायचं. बड्डेसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊया त्याला आपण. बघू नेक्स्ट अपडेट मिळेलच तुम्हाला. तर मित्रांनो मी मागाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी रूमवरती जाऊन फ्रेश होऊन आलेलो आहे. आता आपण गोलू शेठच्या बड्डेला जाणार आहोत. त्याला काहीतरी आपण खायला घेऊन जाऊया, गोड असं काहीतरी खायला. बघूया आता आपण इथं आलेलो आहे मिठाईवाल्यापाशी. यांच्यापाशी काय काय मिळते बघूया. आपल्यासोबत नॉडी पण आहे. नॉडी काय घ्यायचं आपण खायला? सेलिब्रेशन घ्यायचं काय? बघूया आपण काय काय आहे इथं. तसं नॉडी म्हटल्याप्रमाणे आपण सेलिब्रेशन घेतलं आणि ते गिफ्ट पॅक करण्यासाठी त्यांना विचारलं, पण त्यांच्याकडे गिफ्ट पॅक नव्हतं म्हणून तसंच घेतलं. आता तिथे गिफ्ट पॅक नसल्यामुळे आम्ही ठरवलं की बाहेरच कुठून तरी गिफ्ट पॅक करून घ्यायचं आणि मग ते बड्डेला घेऊन जायचं असं ठरवलं आणि निघालो तिथून. तर मित्रांनो आम्ही आता सिग्नलला थांबलेलो आहे. आम्ही PMT रोडमधून गाडी घातली बरं का मुद्दाम, पण आता थोड्या वेळ आम्हाला उशिरापर्यंत थांबावं लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता याची काय काय चाळी चालू आहे मस्त पैकी. PMT स्टॉप आहे हा. बघा याचं काय हे असे खूप कलाकार आहेत मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये. तुम्ही येऊ शकता. गाडीत जागा आहे. 10 रुपये भाडे कात्रज. तर मित्रांनो आपण आलेलो आहे गोलूपाशी. आता गोलू कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. तो एका सॉन्गवरती खूप छान डान्स करत होता, पण कॉपीराईट पर्पजमुळे मी ते सॉन्ग ह्या व्हिडिओमध्ये ऐकू नाही शकत. तुम्ही त्याचा डान्सच बघून एन्जॉय करा फक्त. तुझे पप्पा ह्याला ते सॉन्ग खूपच आवडलं होतं. तुम्ही त्याच्या डान्सवरून बघूच शकता त्याला किती सॉन्ग आवडलं असेल. सॉन्गच्या इमेजवरून पण तुम्हाला कळलं असेल की सॉन्ग कोणता आहे ते. हा बघा परत उठला आणि डान्स करायला चालू केलं त्यांनी त्या सॉन्गवरती. त्याला खूपच आवडलं होतं हे सॉन्ग. या ठिकाणी बड्डे गोलूचा होता, पण गोलूचे वडील लहान मुलांसारखे करत होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं ते फुग्याच्या बंदुकीसोबत खेळतात. त्यानंतर गोलूची आजी त्याला घेऊन आली आणि त्याला त्याच्या खुर्चीवर बसवलं बड्डेला केक कट करण्यासाठी. कारण आम्ही सगळे वाट बघत होतो कधी केक कट होतो त्याची. जशी बड्डेची कॅन्डल चालू झाली तसे गोलू खूप घाबरला आणि त्याच्या मम्मीने त्याचा हात पकडून केक कट केला. सगळे लहान मुलं मनसोक्त असे टाळ्या वाजवत होते. आता बड्डे झाल्याच्यानंतर आम्ही निघालो होतो हडपसरला. हडपसरला जाता जाताच आठवलं की आपल्याला भूक लागली म्हटल्यावरती काय सर्च केलं KFC जवळ कुठे आहे आणि KFC जवळ होतं कुमार पॅसिफिक मॉलमध्ये. मग काय निघालो आम्ही तिकडे. तिथे गेल्यावर नॉडी म्हणला मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. ते बघा कसं करतो. आणि मग काय कसं वाटतं एवढी नॉडी? सगळी ऑर्डर दिली आणि ऑर्डर पण घेऊन पण आलो एवढं खाण्यासाठी. घेतलंय सगळं हे खायचं आणि मग आपल्या घरी जायचं. मी निकेतला कॉल करतो. आणि मग काय खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही गणेशसाठी पण एक बर्गर पार्सल घेतला. गणेश म्हणजे आमचा रूममेट, तो आमच्यासोबत आला नव्हता म्हणून त्याला एक बर्गर पार्सल घेतला आणि आम्ही आमचा कोक संपवून निघालो. नॉडीला उभा राहा वाटत नव्हतं म्हणून तो मांडी घालून खाली बसला. जाता जाता थोडं आम्ही कुत्र्यांना पण अन्नदान केलं. त्यांना सुद्धा थोडं चिकन आणि बर्गर खाऊ घातला. ते बघा ते खात आहेत कसे. बाय बाय डॉग्स, टाटा. KFC पार्टी आज. KFC पार्टी. नॉडी चाललेला आहे आता त्याच्या घरी त्याच्या मार्गाने. बाय बाय नॉडी. तर मित्रांनो आता आपण रूमवरती आलेलो आहे. फिरून वगैरे खूप झाले, खाऊन पिऊन पण खूप झालेलं आहे. आता खूप कंटाळा आलेला आहे कारण आज आपण सकाळची ड्युटी करून नंतर खूप फिरलो. आपण गोलू शेठच्या पण बड्डेला जाऊन आलो. गोलू शेठच्या बड्डेला तुम्ही बघितलंच कसा झाला ते. त्याच्यानंतर आपण खायला प्यायला पण गेलो होतो. त्याच्यामुळे आता खूप कंटाळा आला आहे. आता आपण रूमवरती पोचलेलो आहे. आता आपण झोपूया आणि बाकीच्या पुढच्या अपडेट्स उद्या मिळतील तुम्हाला. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो. गुड नाईट, बाय बाय.